प्रत्येकाच्या 1760 संघटना झाल्या. प्रत्येक जातीच्या सुद्धा संघटनेवर संघटना. 4 लोक एकत्र आले आणि अजून 5 लोक त्यांना भेटले आणि त्यांच्यात जर वाद झाले तर परत 1-2 संघटना जन्माला येतात. म्हणजे कुणाचा कुणाच्यात मेळ नाही. हे सर्वसामान्य माणसाला हे जे फुटतूट असते हे पटती का हो? त्यांना आवडती का? बर, एवढ्या संघटना आहेत, संघटना झाल्या, आता पक्ष, बरेच पक्ष असे आहेत, कुणीही उठतं पक्ष निर्माण करतं. प्रस्थापित पक्षांनी, प्रस्थापित नेत्यांनी छोट्या मोठ्या संघटनेच्या नेत्याला त्या ठिकाणी गाळाला त्या ठिकाणी लावलं, काही जणांना हाताशी धरलं. मग तो नेता त्याच्या जातीच्या लोकांना कसा चिवत्यात काढतो, मूर्खात काढतो, हे तुम्हाला तर वेगळं सांगायची गरज नाही. बरं, हे झालं त्या कार्यकर्त्यांचं, नेत्यांचं. पक्षामध्ये तो महत्वाची पद जर भोगत असेल त्याला खरंच सांगा इमानदारीनं, मिळतं का हो काही? सतरंजा टाकण्यात आयुष्य जातं बऱ्याच लोकांचं. आमचा SC असू द्या, आमचा ST असू द्या, आमचा OBC असू द्या, मराठा बहुजन समाजातले असू द्या, एकमेकांची अडवण्यात आणि एकमेकांची जिरवण्यातच धन्यता मानतात. हे मी जबाबदारीनं याच्यासाठी बोलतोय. आहेत का नाही? प्रत्येकाच्या 1, 2, 5, 10 डझन तरी संघटना आहेत की नाही? बरं, असल्याच पाहिजे, जिवंतपणाचं लक्षण आहे. मग जातीच्या, पक्षाच्या, मग त्यांच्या आघाडीच्या, मग धार्मिक, मग वेगळ्या वेगळ्या विचारधारेच्या असंख्य गोष्टी आहेत आणि प्रत्येकाला बदल हवासा वाटतो. कार्यकर्ता म्हणून जो काम करतो तो कुठलाही असू द्या, त्याला त्याच्यापेक्षा काहीतरी इकडे वेगळं करायचं असतं. पण जे तिकडं चालतं तेच इकडं चालतं. एकमेकांच्या कुरभरीतून आमचा समाज बाहेर येणार आहे का नाही? काही विषारी लोक असतात, संघटनेच्या, विचारधारेच्या बरोबर विरोधात जाऊन भांडवल कसं करायचं आणि आपलं व्यवस्थित दुकान कसं चालवायचं याचा सुद्धा प्रयत्न करत असतात. सामान्य माणसाने काय कुणाचं वाईट केलं? म्हणजे जो माणूस रोज कामाला जातो, रोजंदारीवर, कामगार, कष्टकरी, मजूर, शेतकरी, कुणी व्यवसाय करत असेल, मला बरेच जण भेटतात, सर मी तुमच्या व्हिडिओ बघतो, फार छान असतात. मी म्हणतो तू त्याच्यासाठी काय करतो? काहीतरी आपल्याला भूमिका घ्यावी लागेल ना साहेब. तुम्ही आम्ही कधी एकत्र येणार? एकत्र यायचंय की नाही यायचं? का असेच कोणतरी लचके तोडणार? अरे आपली ताकद दाखवल्याशिवाय. उदाहरण घ्या ना, समोर आहे मनोज जरांगे पाटलांचं 3 महिन्याच्या अगोदर, सप्टेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत, 30 तारखेपर्यंत अगोदरचे मनोज जरांगे कुणाला माहिती आहेत का? कुठं गुगलवर सर्च करा बरं, नथिंग, अजिबात नाही कुणाला. का सगळी लोक त्यांच्या पाठीशी उभं राहिले? कारण असतं साहेब, सर्वसामान्य माणूसच क्रांती करू शकतो. कधीही लक्षात ठेवा, आजपर्यंत ज्या ज्या क्रांत्या झाल्यात, ज्याचं पोट पाठीला चिटकलंय त्यांनीच क्रांत्या केल्या. जो संघर्षाची आग घेऊन त्या ठिकाणी पुढे येतो, लढतो, तोच त्या ठिकाणी काहीतरी यशस्वी झेंडा फडकवतो. उगाच भगवा हातात घ्यायचा आणि तो सन्मानाने, हिमतीने, ताकदीने आणि विचाराने तो जर फडकवायचा नसेल आणि चुकीच्या गोष्टीसाठी वापरायचा असेल, काही गरज नाही तुमची, तर लोक तुमच्या पाठीशी राहतील. लोकांचे प्रश्न काय आहेत? आमच्या एवढ्या 1760 संघटना आहेत, पक्ष आहेत, साला एक पण बोलत नाही की महागाई वाढली, साला एक पण बोलत नाही बेरोजगारी वाढली, साला एक पण म्हणत नाही की आमची पोरं रिकामी फिरतायत, बेरोजगार आहेत, त्यांना कामधंदा नाही किंवा काही नाही. सरकारबद्दल काही मला बोलायचं नाही. तुम्हीच निवडून दिलंय ना, पैसे घेऊन मतदान करता, तुम्ही इमान विकता आणि परत 4.5 वर्ष बुगाच शेंगा झोडता. आता काहीतरी बदल करणं गरजेचं आहे. इंडिया इज माय कंट्री असेल तर भारत माझा देश सुद्धा आहे, हे लक्षात ठेवा. आम्ही नेहमी घोळ घालत बसलोय. हा माझा आहे, माझ्या जवळचा आहे, माझ्या जातीतला आहे, माझ्या शेजारचा आहे, आमच्या शहरातला आहे, तालुक्यातला आहे, गावातला आहे, जिल्ह्यातला आहे, राज्यातला आहे. अरे हाट,
त्यांनी काय केलं समाजासाठी, काय केलं आपल्या विचारधारेसाठी, आम्ही हे बघणार आहोत की नाही? तुम्ही, मी, प्रत्येक जण तुमचा जो कोणी आदर्श आहे तो या देशाचा आयडियल आहे, सगळं खरं आहे आम्हाला. आम्ही त्या विचारधारेवर कधीतरी एकत्र येऊन काम करणार आहोत की नाही? आम्ही ज्यांना सर्वोच्च मानतो ते नेते तरी कधी आमच्या विचारधारेने एकत्र येऊन काम करणार आहेत की नाही? आम्हाला आमच्या अस्तित्वाची जर लढायची नसेल तर कित्येक जण जगतात आणि मरतात, जन्माला येतात, आयुष्य जगतात, कुणी अपघातात मरतं, कुणी आजाराने मरतं, कुणी असंच आत्महत्या करून मरतं, कुणी वयोमानानुसार मरतं. किंमत कुणाला आहे? कुणालाच नाही. जो काहीतरी चांगलं करतो, आदर्श करतो, विचारधारेने करतो, आदर्श घडवणारे करतो, समाजाला एकत्र जोडण्याचं काम करतो, तो माणूस मेल्यानंतर सुद्धा हजारो लोक त्याच्यासाठी त्या ठिकाणी एकत्र येतात. तुम्ही सुद्धा करू शकता. जर एक व्यक्ती लाखो लोक राज्याच्या कानाकोपऱ्यात गोळा करू शकत असेल तर इमानदारीने सांगा त्याने समाजाचा त्याचा विडा उचललाय की नाही? आजपर्यंत आपले जेवढे महान पुरुष होऊन गेले, ठीक आहे आपण त्या काळात नव्हतो, तुम्ही आम्ही बुद्ध पाहिले नाही, तुम्ही आम्ही छत्रपती शिवाजी महाराज पाहिले नाहीत, फुलेशाह आंबेडकर, अण्णाभाऊ साठेंपर्यंत कुणालाही पाहिलं नाही ना. संत नामदेव महाराजांना पाहिलं, तुकाराम महाराजांना पाहिलं, ज्ञानेश्वर माऊलींना पाहिलं, संत गाडगे बाबांना पाहिलं, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना पाहिलं, कुणालाही आपण पाहिलेलं नाही. आपण त्या काळी नव्हतो. त्यांचे विचार आज जिवंत आहेत की नाही? तत्वज्ञान त्यांचं काय सांगतं, त्यांचा विचार काय सांगतो, याच्यावर आम्हाला कधी आमच्या बुद्धीला मुंग्या येणार आहेत की नाही? आमचा मेंदू नुसता तुम्ही सांगताय म्हणून हो म्हणण्यातच त्या ठिकाणी धन्यता मानणार का? होला हो म्हणण्यातच तुमचं किती आयुष्य घालवणार आहात? मी तुमच्यातला माणूस जिवंत करण्याचं काम करतोय, पण तुम्हाला जाग व्हायचंय की नाही? आमचा 98-99% सगळा समाज हा फक्त आणि फक्त झोपेचं सोंग घेऊन जगतोय. तो झोपत नाहीये, तो सोंग घेऊन जगतोय. त्याला लाद घाला, हलवून उठवा किंवा त्यांच्यापाशी ओरडा, अजिबात तो नाटकच करणार आहे. ही जर अवस्था आमच्या समाजाची झाली असेल तर काय करायचं? म्हणून हात जोडून एवढीच विनंती, एवढीच की आपले सगळे कितीही उतरंडी मोठे असू द्या, एक तर त्या तोडा, नाहीतर बाजूला सरकून ठेवा. माणूस म्हणून एकत्र यावं लागेल साहेब. आता तुम्ही म्हणाल बाल्या बाली आणि 10x10ची खोली, अन्न वस्त्र निवारा हे सगळं आम्हाला मिळालंय, आता आम्हाला कुणाचीच गरज नाही, आमचं पोट भरलंय. बाबा तू ज्यावेळेस अडचणीत येतो ना त्यावेळेस मग तुला सगळं आठवतं. त्याच्यामुळं तुम्ही जिथं असाल तिथं कुणी वेळ द्यावा, कुणी बुद्धी द्यावी, कुणी पैसा द्यावा, कुणी चातुर्य द्यावं, पंचदान करून तुम्ही आम्ही एकत्र येऊन आता काहीतरी मजबूत करावं लागेल. हे मी रोज सांगतोय, मला काय देणं घेणं नाही, तुमचा चांगलं होईल किंवा वाईट होईल, पण तुमच्या माझ्या समाजाचं वाईट होईल हे मात्र माझ्या मनाला वेदना देणार असेल म्हणून मांडतोय. कारण जिवंत विचारांचा भारतीय जन्माला येणं आणि त्यांनी मी भारतीय म्हणून ताकदीनं काम करणं सध्याच्या काळात फार गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच सांगा मला. धन्यवाद. माणूस म्हणून जगायचंय आपल्याला, म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा. जय जाऊ.